नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आम्ही कास्तकार चॅनलवर। मी आहे तुमची निवेदिका अदिती आणि आज 20 मे 2025 सकाळी 9 वाजता एक तातडीची हवामान अपडेट। पश्चिम महाराष्ट्रात वादळी पावसाचा जोर वाढलाय आणि पुणे, कोल्हापूरसह मराठवाड्यातही धोक्याचा इशारा आहे। आजचं हवामान काय सांगतंय आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी चला सविस्तर पाहूया। पश्चिम महाराष्ट्रात सध्या पूर्वमोसमी पावसाचा कहर सुरू आहे। हवामान खात्याने आज मे 20 रोजी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। पुढील 24 तासांत या भागात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीची शक्यता आहे। पुण्यात काल 14.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि आज सकाळी 9 वाजता तापमान 33 अंश सेल्सिअस आहे, पण पावसाळी वातावरणामुळे गारवा जाणवत आहे। कोल्हापुरात आज कमाल तापमान 30 अंश आणि किमान 22 अंश राहण्याचा अंदाज आहे, तर सांगलीत 34 अंश आणि सोलापुरात 35 अंश तापमान अपेक्षित आहे। या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातही आज पावसाचा जोर कायम आहे। परभणी, हिंगोली, बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वारे अपेक्षित आहेत। काल जालना जिल्ह्यात वीज पडून 2 जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे। मराठवाड्यातील शेतशिवारांत पाणीच पाणी झालं असून अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित आहे। नाशिक आणि धुळे जिल्ह्यांतही आज पावसाची शक्यता आहे, पण कालच्या पावसाने धुळ्यातील शहादा परिसरात केळी आणि पपई पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। येवल्यात वादळी वाऱ्यामुळे झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले आणि कांद्याचंही नुकसान झालं आहे। मुंबईतही आज सकाळी 9 वाजता हवामान ढगाळ आहे। तापमान 30 अंश सेल्सिअस आहे आणि ते कमाल 31 अंशांपर्यंत जाऊ शकतं। हवामान खात्याच्या मते मुंबईत आज सकाळी जोरदार वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे। आर्द्रता 72% आहे आणि वारे ताशी 6.97 किलोमीटर वेगाने वाहत आहेत। हवामान खात्याने सांगितलंय की पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि नाशिक धुळे परिसरात पुढील 24 तासांत पावसाचा जोर कायम राहील। शेतकरी बांधवांनो, या वादळी पावसामुळे पिकांचं नुकसान टाळण्यासाठी तयार पिकं लवकर काढा। विशेषतः कांदा, केळी, पपई यांसारखी पिकं सुरक्षित ठिकाणी ठेवा। खत आणि औषध फवारणी टाळा, शेतात जाणं टाळा आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधा। नागरिकांनीही काळजी घ्यावी। वीज कडाडताना झाडाखाली थांबू नका आणि घराला गळती नसल्याची खात्री करा। तुमच्या भागात आज पावसाची काय परिस्थिती आहे? पिकांचं नुकसान झालं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशा लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। तसेच अधिक माहिती आणि शेतीविषयक टिप्ससाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर उपलब्ध आहे। तर भेटूया पुढच्या अपडेटसह। धन्यवाद।